महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या चला हवा येऊन द्या शोचा एक मुक्काम पुण्यातही असणार आहे। पुणेरी पुणेकरांचा कसा रंगणार आहे हा सामना जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। गेल्या तब्बल 1.5 वर्षापासून महाराष्ट्राला खळखळून हसवणारी मंडळी म्हणजे ठुकरटवाडीतली मंडळी आणि हीच ठुकरटवाडीतली मंडळी सध्या महाराष्ट्रभराच्या दौऱ्यावर निघालेली आहेत आणि यांचं हेच वादळ सध्या पुण्यामध्ये येऊन धडकलेलं आहे। परंतु पुणेकरांना हसवणं तितकं सोपं नाहीये आणि पुणेकरांकडून दाद मिळणं हे सगळ्यात मोठे असं सगळे कलाकार मानतात। निलेश, मला सांग, तूही पुण्यातला आहेस, काय सांगशील, कशा पद्धतीची एक नीती तुम्ही पुणेकरांसाठी आखताय? नाही, मला वाटतं की मी पुण्याकडचा आहे, पुण्यात आत्ता राहायला आलो आहे, पण जिथलं आहे ते आहे सासवड गाव आणि सासवड गावचं कोण फेमस आहे सगळ्यांना माहिती आहे, आचार्य आत्रे। मला वाटतं करेचं पाणी पिऊन थोडं थोडं माझ्या लेखणीत ते आलेलं आहे आणि त्यामुळेच पुणेकरांना आम्ही नक्कीच हसू याची खात्री आहे आम्हाला। आणि गेले 1.25 वर्ष पुणेकर हे सुद्धा आमचे हार्डकोर प्रेक्षक आहेत जे आम्हाला प्रतिक्रिया देत असतात। रस्त्यावरती भेटल्यानंतर सुद्धा ते मला सांगतात, मी कारण इकडे फिरतो पुण्यात, तेव्हा सांगतात की हे खूप छान होतं, ते खूप छान आहे। आणि आबालवृद्धांना पुण्यात सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडतो, त्यामुळे आता लाईव्ह त्यांना हसवण्याची गंमत काहीतरी निराळी असणार आहे आणि तोच प्रयत्न। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।